जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मका ज्वारी व शेतीमालाचे कमी दर आणि वजन काट्यातील तफावत आढळून आल्याने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे। शेतकरी त्यांचा रब्बी हंगामातील शेतमाल सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहेत। मात्र व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला शेतमाल शेतकऱ्यांना लांब अंतरावर असलेल्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर खाली करावा लागत आहे। विशेष म्हणजे अशा बाहेरच्या गोडाऊनवर त्या मालाचे मोजमाप करण्यात येते। त्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या भुईकाट्यावर मोजमापात 30 किलोची मोठी तफावत आढळून आली आहे। या माध्यमाने शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याचे उघडकीस आले आहे। यावर शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये तक्रार केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील व प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष गुलाबराव पाटील, ईश्वर पाटील यांसह शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे व पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडे तक्रार केल्याने तहसीलदार यांनी त्वरित बाजार समिती येथे तातडीची बैठक घेऊन तक्रारीविषयी जाणून घेतले। या बैठकीला तहसीलदार विजय बनसोडे, बाजार समिती सचिव बाळासाहेब बोरुडे, संचालक व्यापारी असोसिएशनचे मनोज सिसोदिया यांच्यासमवेत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। ज्यावेळी सर्व वजन काट्यांची तपासणी करून तफावत आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। सदर व्यापाऱ्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील शेतकरी वर्गातून होत आहे, जेणेकरून अशी हिंमत कोणी दुसरा व्यापारी करणार नाही व शेतकऱ्यांची लूट होणार नाही। नंतर जे शासनाच्या लेवलचे जे विषय आहे ते शासनाकडे कलेक्टर साहेबांच्या मार्फत पाठवतो आणि जो डिझेलचा विषय आहे मी त्याच्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये 5 ते 6 पेट्रोल पंपवाल्यांसोबत बोललो। मला तिथून फोन आले की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, परंतु मी त्यांची आज उद्या मीटिंग पण घेतोय आणि त्यांना लेखी स्वरूपात सूचना देतो की मेनली शेतकऱ्यांना आणि फॅक्टरला डिझेल उपलब्ध झालंच पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत नाही असं आहे। आता शेतीचा हंगाम चालू होतो आणि पूर्व मशागतीसाठी फॅक्टरला डिझेल आवश्यक आहे। मी स्वतः 2-3 पेट्रोल पंपवाल्यांशी बोललो, पण त्यांना आज त्या या बैठकीच्या अनुषंगाने परत एकदा लेखी सूचना काढून देतो त्यांना। ट्रॅक्टरला तर लागतं व्यापारी वगैरे त्यांच्याशी बोललो, मला चेक दिलं। त्या दिवशी त्यांनी मला काही ट्रॅक्टरवाल्यांनी मला इथे सांगितलं किंवा आम्हाला डिझेल भेटायचं माझं मग कांदा द्यायला। मी त्यांचं ट्रॅक्टर पाठवून त्यांना डिझेल माझ्या हाताने भरून दिलं। म्हणजे आपण कोऑर्डिनेशन काही प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह होण्यासारखे, ते शासनाची आहेत काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे। आता बाजार समितीचे जे विषय आहे परिस्थिती तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून सर बोलायचं काय विषय तर आता त्यांचे जे होतं वजनामध्ये जो फरक पडतो तो विषय होता तो नको त्याच्याबाबतचं स्पष्टीकरण मी देतो ना। आपल्या कार्यक्षेत्रात म्हणून मी त्याचे निवेदन घेतला ना संबंधित विभाग, त्याच वेळेला माझ्या डोक्यात होतं की वजन मापीचे निरीक्षक आहे त्यांना देऊन त्याचं वजन काट्याची तपासणीचं पत्र मी देणार आहे स्वतः। पहिला मुद्दा की प्रत्येक तालुक्याला ठराविक टार्गेट येतं एवढं खरेदी। तर माझं म्हणणं काय आहे की जेवढी नोंदणी झाली तेवढी नोंदणी झाली, मग त्याच्यात किती कॅपॅसिटी आहे, किती टोटल माल होतोय त्यांचा, मग आपल्याला किती उद्दिष्ट आलेला आहे, तो फरक आहे का किंवा वाढीव उद्दिष्ट भेटेल का, याच्याबाबतचा पण आम्ही शासनाला तो पहिला मुद्दा आहे। तर त्याला वाढीव उद्दिष्ट जेवढ्या नोंदणीनुसार वाढीव जेवढा असेल त्याला खरेदीला परवानगी भेटावी किंवा मग तुम्ही जसा फरकाचा मुद्दा बोलला त्या फरकाच्या शासन खरेदी करू शकत नाही आणि आर्थिक खरेदी करते नाही तर शेतकऱ्याचा माल होऊ शकत नाही, कारण शेतकऱ्याचा माल हा घरात शिवाय जागा नसते, त्याच्या मालात तरी असतो तो बाहेर विकून टाकतो। फक्त भावांचा व्यवसाय सगळ्या शेतकऱ्याला महत्वाचे सगळे मुद्दे तुम्ही नमूद करून द्या। आता परवाला माझ्याकडे व्यापारी आता सगळ्यांच्या योजना आहे ना शासकीय खरेदीची, ते काय होतं नाव नोंदणी होती पण आपली जी प्रत्यक्ष खरेदी आहे ती एकदम म्हणजे खूप उशिरा चालू होती, तर त्याच्यामुळे खूप परिणाम होतो शेतकऱ्यांना माल विकावा लागतो बाहेर। तर ती जर वेळेवर चालू झाली ना जसं चालू होतं साहेब तसं खरेदी चालू झाली। तुम्ही कसं होणार सांगतो तुम्हाला कसं होणार ताण लागली तेव्हा खरीप हंगाम 2026च्या लगभग शेतकऱ्यांची सुरू आहे आणि सरत्या रब्बी हंगामातील जो मका आणि शेतकरी माल असेल त्याच्या विक्रीची प्रक्रिया बाजार समिती आणि एकंदरीतच मार्केटमध्ये सुरू आहे। या अनुषंगाने
शेतीमालाचे बाजारभाव, शेतीमालाच्या वजनाचा विषय हा ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये थोडा त्याविषयी शंका, कुशंका, साशंकता अशी निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने काही मुद्दे देखील होते. त्याचप्रमाणे लिलावाच्या बाबतीमध्ये पण काही शेतकऱ्यांच्या शंका या निमित्ताने होत्या. अलीकडे शेतीमध्ये मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. त्या शेतीच्या अवजारांना म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा उपकरणं असतील यासाठी जे डिझेलाची उपलब्धता असली पाहिजे, सप्लाय झाला पाहिजे, त्या अनुषंगाने देखील काही समस्या होत्या. अशा शेतकरी आणि शेतीशी निगडीत बऱ्यापैकी वेगळ्या विभागातून समस्यांचं एक वारं वाहत होतं पाचोरा तालुक्यामध्ये. हा सगळा विषय शेतकरी सेना आणि जबाबदार शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी या विषयावरती साधकबाधक चर्चा केली आणि एकंदरीतच सगळ्याकडून ह्या तक्रारींचा ओघ आल्यानंतर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय श्री बनसोडे सर, त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा साहेब यांना देखील या समस्यांबाबत आम्ही अवगत केलं आणि मग याच्यावरती काही समस्येवर आपण समाधान काढावं किंवा या तक्रारी बाजार समितीच्या अनुषंगाने असेल तर बाजार समितीचे सचिव बोर्डे सर, व्यापारी प्रतिनिधी आदरणीय मनोज सिसोदिया सर आणि काही शेतकरी यांनी एकत्र बसून याच्यामध्ये नेमकं काय तथ्य आहे आणि जर याच्यामध्ये तथ्य असेल, तक्रारीमध्ये काही वास्तवता असेल तर ते निराकरण कसं करता येईल या अनुषंगाने बाजार समितीच्या सभागृहामध्ये बसून या विषयावरती मुद्देसूद चर्चा झाली. शासकीय खरेदीच्या अनुषंगाने जो भरड धान्य असेल किंवा ज्वारी धान्य असेल, मका असेल, हा शासकीय दराने खरेदी करण्याचा जो विषय असतो तो लवकर कशी सुरू करता येईल, जास्तीत जास्त आपला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माल कसा मोजून देता येईल, म्हणजे शासकीय निर्देशांक वाढवून कसा मिळता येईल या अनुषंगाने या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. भाजीपाला उत्पादक जे शेतकरी आहे यांच्या लिलावाच्या अनुषंगाने काही विषय होते. कॅरेटच्या बाबतीमध्ये म्हणजे शेतकऱ्याचा जो माल येतो भाजीपाल्याचा, ज्या कॅरेटमध्ये येतो तो कॅरेट शेतकऱ्यांपर्यंत सुलभपणे परत कसं देता येईल या अनुषंगाने या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. त्याचबरोबर विजेची समस्या हा देखील शेतीच्या संदर्भाने एक महत्त्वाचा विषय आहे. या अनुषंगाने देखील आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही अवगत केलं. अशा सगळ्या विषयांवरती, सगळ्या समस्यांवरती आम्ही आदरणीय साहेबांना आणि व्यापारी प्रतिनिधी मनोजजी तसेच सचिव बोर्डे सर या सगळ्यांना आम्ही आमच्या समस्या शेतकरी मांडल्या. त्याच्यावर त्यांनी ज्या ज्या विषयांमध्ये त्यांना तथ्यानिशी वाटला त्या मान्य करून त्याच्यावर दुरुस्ती करू असं देखील आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि साहजिकपणे शेतकरी हा आपण पाहतो सगळा समाज घटक जर पाहिला तर शेतकरी हा काहीसा निराश नाराज आहे, कारण त्याच्या हातात काही उत्पन्न पडत नाही आहे. त्याच्यामुळे साहजिकपणे या नाराजीची, निराशेची ही समस्या अजून वाढते. याच्यावरती सामाजिक अनुषंगाने जबाबदार नागरिकांनी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी, अधिकारी बांधवांनी एक जिव्हाळा ठेवून, एक जाणीव ठेवून चांगलं सोल्युशन काढावं. वजनमापाच्या अनुषंगाने जो विषय होता तो देखील कृती म्हणून किंवा कारवाई म्हणून त्याच्यावर देखील या निमित्ताने कृती करण्याचं ठरलं आहे. या निमित्ताने तत्परतेने आदरणीय तहसीलदार साहेब आणि सगळे अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग या ठिकाणी आला आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या भावना जाणून त्याच्यावरती समस्येवर उत्तर शोधण्याचं त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र याच्यावरती जर ठोस उत्तर नाही निघालं तर येत्या काही दिवसामध्ये शेतकरी सेना आणि जबाबदार सगळे शेतकरी आत्मक्लेश आंदोलन करतील आणि ते तीव्र स्वरूपाचं असेल याची या निमित्ताने आपल्याला एक सूचना देखील करतो. आम्ही सर्व शेतकरी प्रहार संघटनेतर्फे मागणी करतोय की शेतकऱ्यांचा हमीभाव तर देतात नाही व्यापारी, प्रशासनसुद्धा लक्ष देत नाही. परंतु ज्ञान 11-12चा जर मावचर असेल त्याला 2200-2300 रुपये भाव द्या. तुम्ही 100-200 रुपये तुम्ही कमवा, पण शेतकऱ्याला इमानदारीने 2200-2300चा भाव द्या. हो. दुसरी गोष्ट, काट्यामध्ये फरक का ठेवता? लबाडी करूनच पोट भरतं का? कष्ट करून पोट भरतं नाही का? अरे शेतकरी तुमच्या दाराशी माल आणून देतो, त्याला तुम्ही चोर समजून तुम्ही त्याचा माल बेकायदेशीररित्या खरेदी करता, तरी तुमचं पोट भरत नाही, आणखी काटा मारतात, भावामध्ये फरक घेतात. मग याला लोकशाही नाही म्हणत ना. हो, येथे खिसे कापूशाही झाली. आणि आपलं जे शेतकरी संघटनाचं जे आहे ना, दर महिन्याला या मार्केट कमिटीमध्ये येऊन आढावा बैठक घ्या. पण व्यापारी काय करताय, हमाल काय करताय, किंवा आपल्या परिसरात जे पाचोरा परिसरमध्ये जेवढे बी चिनिंगवाले आहेत ते काटा खरोखर इमानदारी करतायत का नाही, त्यांना भाव फरक देतात, भाव फरक म्हणजे इमानदारीने भाव भरतायत का नाही, या विषयावर कुठेतरी दर महिन्याला साधक बाधक चर्चा व्हायला अशी माझी विनंती आहे प्रहार संघटनेतर्फे. तरच या विषयाला काही ते हात आहे. नुसतं निवेदन दिलं
ओबाजी केली आणि दप्तरमध्ये राहून गेलं तर ते हमीभाव वगैरे आपल्या चर्चा काहीच कामाच्या नाही असं मी मागतो. दर महिन्याला आढावा तर घ्यायला पाहिजे आणि मार्केट कमिटीने याच्यावर उत्तर ठेवून आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे एवढी विनंती. आम्ही काही आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बोलत नाही आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणी करतोय. हो, जय हिंद, जय भारत. मला माझ्याच गावातल्या एका शेतकऱ्याचं कुठेतरी निजी ट्रेडर्स होऊन त्या ठिकाणी 30-35 किलोचा काहीतरी घोटाळा होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचा काटा आणि त्या काट्यात 35 किलोचा वगैरे काहीतरी घोटाळा झाला. त्या ठिकाणी 2 संचालक जाऊन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने ती शहानिशा केली. तर आज या ठिकाणी मी साहेबांना सांगितलं, तहसीलदार साहेब देखील आले होते, की ज्या व्यापाऱ्यांनी हा घोळ केलेला आहे त्याच्या काट्यावर झालेलं आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. अजून एक कोणतरी इकडे आहे तर असे जे असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांचं लायसन्स जमा करा. या बाबतीत मी सांगितलं आणि बोराडे साहेबांनी सांगितलं की त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. तो विषय झालेला पाहिजे. त्याचप्रमाणे आता शासकीय खरेदीवर माझा बिलकुल विश्वास नाही. कारण आज प्रत्येक शेतकरी हा अडचणीत आहे. कोणाजवळ पैसा नाही, त्याला शेती तयार करायची, त्याला माल खरेदी करायचं आहे, त्यांना मागच्या वर्षाचं पेमेंट द्यायचं आहे कृषी उत्पन्न याचं खताचं वगैरे. तर तो घरात माल ठेवूच शकत नाही. घरात माल कोणाचाच नसतो, फक्त व्यापारी मंडळीचा असतो. आणि ही जी सरकारी खरेदी सुरू होते, माझं स्पष्ट मत आहे की काही शेतकऱ्यांचा माल विकला जाणार नाही, तिथं घेतला जाणार, संपूर्ण व्यापाऱ्यांचा माल घेतला जाईल. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि प्रशासन इतका विचित्र आहे, शासन प्रशासन, की ते मुद्दाम उशिरा खरेदी करतात. का? की त्यांना शेतकरी बर्बाद करायचं आहे. हे जे सरकार आहे ना आताचं, हे शेतकऱ्यांचं विरोधक सरकार आहे, यांना शेतकरी बर्बाद करायचे आहेत. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तो शेतकरी नशिबाने जगेल तेवढे दिवस जगेल. हो, तर त्याचा माल तुम्ही खरेदी करू शकत नाही. कारण माझ्याकडे काही व्यापाऱ्यांनी उताराची मागणी केली, नाही दिला मी उतारा. तर तो देखील प्रश्न असा आहे की आमदार साहेबांनी आणि महाराष्ट्राचे टोटल आमदार यांनी विषय लावून धरला पाहिजे की तुम्ही भावांतर योजना ही सगळ्यात महत्त्वाची. कारण शेतकऱ्यांना तुम्ही भावांतर योजना द्या. मार्केटमध्ये माल विकल्यानंतर शासनाचा भावाचा आणि जो फरक असेल तो शेतकऱ्यांना ताबडतोब द्या. हा विषय तुम्ही घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आज तहसीलदार साहेब असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले. चारा जळाला, कणस जळाले, फार मोठं नुकसान झालं. त्याविषयी देखील त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी तहसीलदार साहेबांना सांगितलं आणि सुनील नाना जिल्ह्याचे शेतकरी संघटने शिंदे सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती केली की आमदार साहेबांना सांगा तुम्ही 27,93,22,000 रुपये आहेत बागायत अनुदान आपलं फक्त कोरड दिलेलं आहे. त्यासाठी मी सुनील नानांना विनंती केली आहे, तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे. कारण आमदार साहेबांकडे जातो आम्ही, गेलो मी आणि बापू 2-3-4 वेळेस गेलो, पापच फारसं लक्ष देत नाही असं मला वाटतं. तर कदाचित तो चुकीचा समज असू शकतो माझा, परंतु आप्पासाहेबांनी याविषयी लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना तो जो पैसा आहे तो खात्यावर जर मिळाला तर अधिक बरं होईल. त्याचप्रमाणे मी बोराडे साहेबांना सांगतो की दिवसा तुम्ही व्यापारी व्यवस्थित भाव देतात, मी ते व्यवस्थित बोलूच शकत नाही. कारण शेतकऱ्यांचं तेवढं समाधान होऊ शकत नाही. कारण शेतकऱ्याचा खर्च आणि उत्पन्न हा हिशोब पाहिला तर खिशात काहीच मिळत नाही. पण तरीसुद्धा दिवसा जो भाव असतो तो संध्याकाळ झाल्यानंतर व्यापारी घेत नाही. मग व्यापारी म्हणतात दिवसा या तुम्ही, अहो इथं डिझेल नसतं, इथं ट्रॅक्टर मिळतं, मजूर भेटत नाही, या सगळ्या अनेक अडचणी आहेत. तर त्यासाठी ज्यांना कोणाला असं वाटत असेल या तुम्ही माझ्याबरोबर. शेतकऱ्यांची परिस्थिती आज काय आहे आणि मला आज तर असं वाटतं, तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलं डिझेलच्या बाबतीत, जर का डिझेलची अशीच परिस्थिती राहिली तर 50% जास्त शेती आज पडीत राहणार आहे. त्यासाठी मी आमदार साहेबांना सांगतो, पालकमंत्री आणि महाराष्ट्रातले जेवढे आमदार खासदार मंत्री असतील महाराष्ट्र शासनाला देखील सांगतो की तुम्ही कमीत कमी डिझेलची उपलब्धता करून द्या. जर डिझेल मिळाली, शेती जर पडीत पडली तर पुढच्या वर्षी खायला मिळणार नाही आणि फार मोठं आंदोलन उभं राहणार आहे, फार मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात उभी राहणार आहे. त्यासाठी डिझेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एवढंच सांगतो. जय जवान. गुलाबसिंग अमरसिंग पाटील, नाचनखेडा. मक्का पिकाविषयी मी खरीपमध्ये मक्का पीक परवडलं नाही, रब्बीमध्ये जेमतेम मक्का पीक आपल्याला भाव मिळेल असं वाटत होतं, पण नुकसान झाल्यामुळे रब्बीमध्ये सुद्धा भाव कमी मिळाला आहे. आणि सर्वात म्हणजे काटाची तफावत झालेली आहे. काटा एका ट्रॅक्टरमागे 20 ते 22 किलोचं नुकसान झालेलं आहे. तर तुमचं कुठलं पीक होतं आणि कुठल्या काट्यावर तुम्ही मोजलं होतं?
सद्गुरूवाल्याकडे मोजलं, आडतवाला सद्गुरूवाल्याकडे माझ्या मक्काचं कमसे कमी 20 किलोचं तफावत झालेलं आहे. एका ट्रॅक्टरमागे तो 2 ट्रॅक्टरांमागे माझं 50 किलोचं तफावत झालेलं आहे. काय सांगाल तुम्ही? सर्वात म्हणजे या व्यापाऱ्यांना कुणाचं पाठबळ आहे हेच समजत नाही. सरकारचं आहे का कुणाचं आहे बा हे. काय मागणी कराल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे की याच्यावरती काहीतरी नियोजन झालं पाहिजे. याच्यावर फरक मिळाला पाहिजे शेतकऱ्याला. एका काठीवर 30 किलो. तक्रार केली का तुम्ही याबाबत? तक्रार केलीच नाही. तक्रार म्हणजे आता मी सांगत आहे, तक्रार केलीच नाही. प्रत्येक शेतकऱ्याची लूटमार आहे ही. माझीच नाही, प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आणि बाकीचे शेतकरी बिचारे काही ऑब्जेक्शन घेत नाही, कारण की त्यांना माल ठेवायला जागा नाही, कुठे साठवणूक करायला जागा नाही, म्हणून ते काढत आहे. कुठे विक्री केली होती तुम्ही? कुठल्या एरियामध्ये? पाचोराला सद्गुरूवाल्याकडे आडत. काय कारवाईची मागणी आहे तुमची? कारवाईची मागणी यांच्यावरती काहीतरी मोठा यांचा दंड झाला पाहिजे. आणि शेतकऱ्याची नुकसान म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी याच्याकडे माल विकलेला आहे पहिल्या पाहिजे, रब्बीचं जे पीक आहे पहिल्या पाहिजे, त्यांची नुकसान यांनी द्यायला पाहिजे. आवडी माझीवाली हीच विनंती आहे. लायसन्स जमा झाला पाहिजे आणि गुन्हे दाखल करा. व्यापारीचं लायसन्स सुद्धा जमा झालेलं आहे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. किती क्विंटल आला होता माल आपला? माझावाला 110 क्विंटल माल आला होता. काय भाव भेटला तुम्हाला? एका ट्रॅक्टरला ते ओलं म्हणत होतं ते 1775 गेला आणि एक ट्रॅक्टर 1896 गेलं. दोघं मग काय एकाच शेतातले होते का? एकच शेतातले होते दोघे. मग भाव फरक का? म्हणे ओला आहे. आता म्हणजे पाऊस झाला का सध्या स्थितीला? पाऊस नाही, म्हणजे जमिनीचं जे रात्रीचं जे दड म्हणजे खालचा ओलावा आहे ना, त्याच्यावरनं म्हणत होतं ते. 25 डिग्रीमध्ये. मशीनवर हे केलं होतं? मशीनवरती नाही केलं त्यांनी, हातानेच केलं. कारण हातांवर सांगितलं का? इथले व्यापारी जे आहेत ना तज्ञ आहेत. मशीन कुठलीही लावली नाही, हातांवर त्यांनी. पण तज्ञ आहेत, भरपूर तज्ञ आहेत. मग याची चौकशी झाली पाहिजे का? कारण की ते मावचर हाताने सांगू शकतात. यावरही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पूर्ण आहे. चौकशी झाली पाहिजे. नमस्कार. आज आम्ही पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आलो होतो. साधारणतः शनिवारी आम्हाला काही इतर शेतकऱ्यांविषयी होणाऱ्या अन्यायाची थोडीशी कानगून लागली होती. त्याविषयी आम्ही थोडंसं शनिवारी अभ्यास केला आणि त्यानंतर आज सोशल मीडियावर चर्चा करून शेतकऱ्यांसह इथं पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घ्यायला आलो होतो. आज आम्ही इथं भेट घ्यायला आलो असताना आपले शेतकरी संघटनेचे शिंदे गटाचे आपले सुनील पाटील, त्याच्यानंतर आपले ईश्वर पाटील, गुलाबनाना, आम्ही सगळे इथे एक समजा काही शेतकरी बंधू अशी विविध चर्चेसाठी आलो असताना सुनील नानांनी त्यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना विषयाची जाणीव केली आणि त्यांना या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली. पण लागलीच तहसीलदार साहेब इथं चर्चेत हजर झाले आणि सोबत सचिव बोरुडे साहेब होते. सोबत पदाधिकारी आपले बाजार समितीचे पण हजर असताना आमची चर्चा झाली. साधारणतः आमच्या चर्चेमध्ये खालील विषय महत्त्वाचे होते की वजन काटा विषय. आता वजन काटा बाजार समितीचा जर समजा 101% आपण फायनल मानला, सत्य मानला, तर मला वाटतं बाहेर वजन करण्याची शेतकऱ्यांना काही आवश्यकता नाही, कारण निलाव बाजार समितीत होतो तर हा काटा अंतिम मानला गेला पाहिजे, ही आमची पहिली मागणी. त्यामुळे दुसरे वजन काट्यावर वजन करून त्याच प्रकारे त्यात म्हणजे चोरीच्या पटीत जागा राहायला नको, ही आमची एक महत्त्वाची मागणी साहेबांकडे मी ठेवली. साहेबांनी ती मला वाटतं मान्य केली. त्याच्यानंतर पाचोऱ्यामध्ये एक असं चर्चेला विषय होता, शेतकऱ्यांमधून एक कुजबूज होती की पाचोऱ्याचे जे व्यापारी यांनी एक प्रकारे बाहेरच्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे दबाव तंत्र वापरून इथं काही म्हणजे शेतकरी बोलू देत नाही. आम्ही त्याविषयी साहेबांसमोर चर्चा घेतली तर बाजार समितीचे काही व्यापारी प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की असं कधी होऊ शकतं, तुम्हाला वाटलं तर आम्हाला सांगा, आम्ही अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू. आणि त्यामध्ये थोडासा मुद्दा आला होता की बाहेरचे व्यापारी आल्यानंतर जे काही चेक वगैरे देतात, काही वेळेस त्यात समजा पैसे काही कोणाचा बुडतात, तर त्यावेळेस आमचं म्हणणं पडलं की हा विषय बाजार समितीने बघायचा, त्यात शेतकऱ्याचं नुकसान होतं कामा नये. यानंतर पुढचा एक विषय होता जो आम्ही शनिवारी स्वतः अनुभवला आमच्या गुलामदारांनी, की दिवसा काही बाजारात मक्याला काहीतरी 1900-1900 भाव होता आणि तोच भाव संध्याकाळी 7-7:30ला काहीतरी 1700-1750 आला होता.
त्यावेळेस आम्हाला ते भावाची तफावत यामुळे सांगितले गेले की तुम्ही जसं रेल्वेला वेळेवर जावं लागतं तसं शेतकऱ्यांनी बाजार समिती वेळेवर आलं पाहिजे आणि जर तुम्ही बेटाईम याल तर मग थोडंसं भावात फरक पडतो. पण आमचं म्हणणं होतं की शेतकरी काही तिथे शेतामध्ये 45 डिग्रीमध्ये काही तो खो खो खेळत नव्हता, काही क्रिकेट खेळत नव्हता. तो तिथे त्याचा शेतमालाचीच काही व्यवस्था करत होता आणि तो जर आला आणि जर समजा त्याचा जरी थोडा उशीर झाला तर मग तुम्ही एकतर भाव देता येत नसेल तर तुमच्या निलावाच्या वेळी योग्य ठेवा आणि नुसतं लुटायचं असेल तर तसे निलाव बंद करा. मग त्याच्यावर असं साधारणतः व्यापारी मंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं की असं काही होत नाही. त्यांनी आम्हाला नाव पण विचारलं तुम्हाला कोण बोललं वगैरे व, पण आम्ही त्या व्यक्तींना ओळखत नाही. पण त्यांना सांगितलं की असं होता कामा नाही. जो बाजारभाव दिवसा असेल आणि जो मालाला संध्याकाळी उशीर झाल्यामुळे तुम्ही त्याला कुठल्या प्रकारचं त्याची एक प्रकारे कपात करता कामा नाही. त्याला भाव मिळालाच पाहिजे कारण तोही दिवस रात्र घाम गाळतो. त्याच्यापुढे जाऊन समजा शेतमालाचा निलाव झाल्यावर मोंढळा रोडला गोडाऊनमध्ये माल घेऊन जाण्याचा विषय आम्ही विचारला किंवा बाजार समितीचा शेतकऱ्यांचा संबंध असतो, इथे निलाव होतो, इथे समजा त्याला पावती मिळते आणि काटा पण इथं होतो. मग त्याला सक्ती का असावी की माल तिकडे घेऊन जावं. तर त्यावेळेस चर्चेमध्ये विषय आला की इथं जागा कमी, माल सुकवायला जागा वगैरे नसते वगैरे बरेच काही अडचणी आहेत बाजार समितीच्या. पण त्याच्यावर आमचं म्हणणं असं आहे की हा विषय समजा शेतकऱ्याचा वैयक्तिक नाही आहे, तो बाजार समितीचा विषय आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यावर सक्ती नसावी. जर कोणाकडे ती व्यवस्था नसली मग तो माल ज्यांनी खरेदी केला त्यांनी ते घेऊन जायची व्यवस्था केली पाहिजे. आणि काट्याचा विषय तर इथला अंतिम असला पाहिजे जो बाजार समितीचा फर्स्ट अँड फायनल असेल. यासोबतच ज्यांनी काही वजन काट्यामध्ये परवाला जे काही फरक आढळले होते, कुठे 30 किलो एका ट्रॅक्टरच्या याच्यात, कुठे 15-20 किलो, तर यांच्यासाठी आम्ही साहेबांसमोर विनंती केली की साहेब तुम्ही यांचे साधारणतः पूर्ण तालुक्यावरचे पूर्ण वजन काट्यांची एक प्रकारे विशेष मोहीम राबवून तपासणी करा आणि हे ज्यांचे काही लक्षात आलेल्या गोष्टी आहेत त्यांचे पुरावे आहेत त्यांच्याकडे एक साधारणतः 4 महिन्याचा रिपोर्ट घेऊन सगळे त्यांचा रिपोर्ट चेक करून त्या शेतकऱ्यांच्या याद्या काढून त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळून दे आणि यांच्यावर कठोरात कठोर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करा म्हणजे भविष्यात कोणी असं चुकीचं काम करणार नाही. यासोबत आम्ही आपल्या तहसीलदार साहेबांशी जी काही शासनाची आपली हमीभाव योजना आहे त्याविषयी पाचोरा तालुक्यात आता हमीभावाची जी खरेदी होणार आहे मक्याची, ज्वारीची वगैरे ते याविषयी चर्चा केली. कधी सुरू होणार, गोडाऊनची व्यवस्था काय आहे, बारदान उपलब्ध आहेत का वगैरे. तर साहेब म्हटले हे जरा प्रशासकीय धोरणात्मक मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आम्ही एक साधा प्रश्न विचारला की साहेब शेजारी बडगावमध्ये 3400 शेतकऱ्यांची नोंदणी झाली पण आम्हाला वाटत नाही की ते 3400 शेतकरी आता भविष्यात माल विकू शकतील. कारण जेव्हा भूक लागते तेव्हा जेवण नाही मिळालं तर बेटाईम जेवण कोणाला जात नसतं आणि तशा प्रकारची शासनाची एक खाली डोकं वर पाहायची योजना आहे. तर ती योजना शासनाने एक मानवतेच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं एक शेतकऱ्यांची जाणीव ठेवून, घामाची जाणीव ठेवून त्यांना भावांतर योजना लागू करावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजार समितीत माल विकून त्याला फक्त 15 दिवसात वरचा फरक त्याच्या खात्यावर द्यावा एवढीच आमची मागणी आहे. तर साहेब म्हटलं तसं पत्र द्या, आम्ही शासनाला पाठपुरावा करू. धन्यवाद. मनोज सिसोदिया, शेतकऱ्यांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा जवळजवळ प्रयत्न करू. आमच्याकडनं काही त्रुटी झाली असेल तर आम्ही त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल जो काट्यामध्ये तपवत 2 ठिकाणी आढळला आहे पाचोऱ्यामध्ये आणि पावत्या त्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्यांनी दिला ना. आपण वजन माप निरीक्षक यांना बोलून मार्केट कमिटीचे एक मापाडी साहेब, मार्केट कमिटीचे प्रतिनिधी, शेतकऱ्याचा प्रतिनिधी यांना तिघांना बसून जेवढे काटे आहेत त्यांना आपण चेक करायला. नाही, जी तपवत आढळली आहे त्याबद्दल काय सांगा. जिथे बोध आढळली त्याच्यावर कार्यवाही करणार. जी काही योग्य कार्यवाही मार्केट कमिटी करेल ते सगळ्या व्यापाऱ्यांना मान्य नाही. आणि व्यापाऱ्यांवर जो आरोप होतोय की बाहेरचे व्यापारी ते येऊ दिले जात नाही तर त्यावर काय सांगाल आपण. बाहेरचे व्यापारी येऊ देतले नाही ही गोष्ट चुकीची आहे. बाहेरचा कोणी व्यापाऱ्यांनी यावं, इथे माल घ्यावा, शेतकऱ्यांना पेमेंट योग्य रीतीने भेटावं हीच आमची अपेक्षा आहे. बस.